स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम मोनल ब्लॉग्समध्ये. तर मी सकाळी लवकर उठून आधी आंघोळ केली आणि मग देवपूजा केली. मस्त देवांना आंघोळ वगैरे घातली आणि छान देवपूजा केली आणि मग नंतर निघालो लवकरच स्वयंपाकाला. बरोबर की नाही? कारण सकाळचा नाश्ता जेवण हे सगळं काही चालूच असतं, म्हणजे सकाळचं रुटीन. सकाळचं म्हणण्यापेक्षा दिवसभराचं म्हटलं तरी चालेल ना. आणि आज होता रविवार, तर स्पेशल रविवार सगळ्यांचाच असतो लेट उठायचं, मग नंतर सगळं लेट सगळं. पण माझं काही तसं नव्हतं, लवकरच उठावं लागलं होतं मला, कारण मयुरीला जायचं होतं कामाला आणि त्याला डबाही द्यायचा होता. पण नंतर ते समजलं की नंतर मयूर 12 वाजता जाणार आहे, त्यामुळं मग म्हटलं की जरा निवांत उरकूयात मग. आणि मयूरसुद्धा मला आहे ना मदत करू लागत होता कामामध्ये. तुम्ही मागं बघताचे फरशी पुसायचं काम चालू आहे आणि त्याला आवडतं ही क्लिनिंग करायला, त्यामुळं मयूर मला आधीमध्ये मदत करत असतो, त्यामुळे एवढं फारसं मला काही वाटत नाही. आणि थोडीशी हेल्प पण होते मला मयूर असल्यावरती. आणि आज स्पेशल असा बेत होता, म्हणजे चिकन बिर्याणी आणि चिकनचा रस्सा, चपाती. आणि मयूरचा डबा होता म्हणून चपाती होती, नाहीतर मग शॉर्टकटच मारणार होते मी, भाकरीच करणार होते. पण डबा द्यायचा होता म्हणून करायची होती मला चपात्या. तर चालू होतं असं. आणि मावचं चालू होतं खेळायचं आणि माझं पण चालू होतं स्वयंपाक करायचं. आणि भूकसुद्धा लागली होती मला, पण म्हटलं की आधी चपात्या करून घेते आणि मग नाश्ता करायला घेते. कारण चपात्या झाल्या ना तर मग काही निवांत असते सगळं. आणि रात्रीचा थोडासा भात होता, तो मी भात गरम केलेला मस्त. आणि तेलामध्ये तर मला भात लय भारी आवडतो, म्हणजे नाही का भारी लागतो. रात्रीचं तेल गरम करायचं मस्त तव्यामध्ये तेलामध्ये, आणि कढी पण होती. मग काय कढी भात सकाळचा माझा हा नाश्ता होता रेडी. आवडते अजून माझं चालूच आहे, तर तुम्हाला मी ना बॅकने दाखवते किती पसारा झालाय किचनवर. तरी पण अजून माझा स्वयंपाक झालेला नाही, तरी बिर्याणी मला बनवायची राहिली अजून. बघितलं, फक्त नाश्ता केलाय, कढी भात खाल्लाय आणि परत स्वयंपाकाला लागले. तर एवढं पसारा राहिलाय अजून. रविवारचा दिवस म्हटलं ना की मग हे असंच होतं. असं आहे आमचा आजचा रविवारचा दिवस, बरोबर की नाही? रविवार म्हणतात की रविवार आरामाचा दिवस. आराम कसला? हे बघा, कामाचा दिवस. तर मी सकाळी सकाळी आज ब्लॉग चालू केलेला आहे. सगळं आवरून वगैरे झालं, म्हणजे आंघोळ वगैरे केली आणि सकाळ सकाळ कामाला चालू झाली मी. चला, बाय बाय. आणि सकाळी मयूरने नाश्ता केला नव्हता, त्यामुळं मयूरला लागली होती भूक. आणि नॉनव्हेज असलं की काय विचारायलाच नको, त्यामुळं मयूरचं सारखं येऊन जाऊन चेक करायचं चालू होतं की झालं का नाही, काय काय राहिलेलं आहे आणि किती वेळ लागन. त्यामुळं मी सांगत होते की झाले, थोडंसं राहिलेलं आहे, त्यामुळं तू टेन्शन न घेऊ, लवकर देते मी तुला जेवायला. आणि इकडं काय यांचं चालूच आहे. इकडे तर गॅसची हात वर करा. हा फेर, हा फेर, अजून फेर, फेर फेर. काय चाललंय? बघ ना, हिला साडी नेसत ना. हा, साडी नेसत. हा बाय, अगं बाय बाय बाय, अगं बाय 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 बाय. हा असं आहे का? खाली पाय पोचला बाळ तू. पाय
अंग बाय, 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 बाय. साडी चालली. हो. तू माझी साडी काय घेतली? माझी साडी काय घेतली? तुझं आहे का नाही? तुझी आहे ना? हा, पदर नीट कर. दाखव माव तू. हे असं वर घ्यायचं बाळा, असं असं. हा. हे असं घ्यायचं. बरोबर, बरोबर. असं. बरं ठीक आहे, असं घ्या, असं असं. हा. बापरे. आणि मावचं ना आजकाल असं झालंय की तिला आहे ना नुसती साडी घालायला एवढी आवडती ना की ती माझ्या ओढणे दिसल्या ना तर लगेच साडी घालायला लागते. आणि आज तर काय तिने कहरच केला. मयूर होता घरी त्यामुळं काय तिचीच मनाची मालकीन ती. त्यामुळं मग काय तिला ओरडणारं कोणी नव्हतं. आणि मग काय नाही, म्हणजे तिचाच आजचा दिवस होता असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग काय, मग मयूरने दिलेली तिला माझ्या कपाटातली साडी काढून दिली होती तिला आणि तिला स्वतः घातली. आता तुम्ही मागच्या क्लिपमध्ये तर पाहिलीच असेल. आणि तिला साडी तर घातली आणि साडी घालून तिला चालवायची होती सायकल. आता तुम्हीच बघा, हे सगळं गुंडाळा करून ठेवलाय त्या साडीचा आणि त्याच्यामध्ये पाय अडकला होता. तर हे दोघांची मेहनत चालू होती त्या साडीतून पाय काढायचा. तर बघा, साडी घालून मावला चालवायची होती सायकल. तसं तर आजचा रविवारचा दिवस चांगलाच चालू होता आमचा. म्हणजे चांगला एन्जॉय चालू होता. पण काय झालं काय माहीत, कुठं माशी शिंकली आणि दुपारनंतर ना आमचा दिवस काही चांगला असं गेला नाही. म्हणजे थोडासा टफ होता, थोडा म्हणजे बराचसा असा टफ होता रविवारचा दिवस. पण ठीक. तर काय, मग इकडं यांचं चालू होती मस्ती. तोपर्यंत माझी इकडं झालेली होती बिर्याणी. आणि म्हटलं चला आता लवकर जेवण करायला घेऊयात, कारण बराच वेळ झाला होता, भूक पण लागली होती. तर छान अशी माझी बिर्याणी झाली होती तयार. बिर्याणी, चिकनचा रस्सा, चपाती आणि कांदा, लिंबू असं बरंचसं सगळं रेडी झालेलं होतं. आणि मस्त छान अशी बिर्याणी पाहू शकता तुम्ही, कसली भारी झालेली. दिसायला पण भारी झाली होती आणि खायलासुद्धा एकच नंबर झाली होती. आणि मग काय, दुपारनंतर आम्ही मस्त आराम केला आणि मग गेलो आम्ही जरा मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही गेलो गार्डनमध्ये. कारण मावला पण बरेच दिवस झालं गार्डनला आम्ही घेऊन गेलो नव्हतो. त्यामुळं तिचा पण मस्त टाईम स्पेंड झाला आणि तिच्यासोबत आमचा पण जरा थोडा मूड फ्रेश झाला आमच्या दोघांचा पण. त्यामुळं असं काहीसं होतं आमचा आजचा दिवस आणि बरा गेला, त्यातली त्यात चांगला होता. आणि रविवारचाच दिवस भेटतो, कारण रविवारी मयूर पण कधी कधी घरी असतो. त्यामुळं मग रविवारचाच मावला कधीतरी आम्ही येतो गार्डनमध्ये खेळायला घेऊन. त्यामुळं मग ती पण एन्जॉय करते. आणि रोजचं रुटीन शाळेचं, माझं क्लासचं असतं आणि परत मयूर पण दिवसभर कामावर असतो. त्यामुळे आम्हाला फारसा जास्त टाईम भेटत नाही. मग जेव्हा काही भेटेल तेव्हा आम्ही येतो गार्डनमध्ये. आणि मावचं खेळायचं चालू असतं, इकडं मयूरला बॉडी बनवायची असते. आता पण 2-3 मिनटामध्ये काय बॉडी बनवणार माहीत नाही, पण त्याचं चालू होतं. हे बघा, बरोबर का नाही, चाललेलं आहे त्याचं बॉडी पण बनवायची. जसं काय की लगेच झालेली आहे त्याची बॉडी बनवून. तर त्याचं चालू होतं, मावचं पण खेळायचं. असं काय असं होता आमचा आजचा दिवस. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही मला माहिती आहे, पण व्हिडिओ पाहता निदान लाईक आणि सबस्क्राईब तरी करून जात जा. चला बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.